त्याला अतपस्वी म्हटलं. अतप अनभिया, न शिकलेला किंवा त्याला काही ज्ञान नाही आहे, वेद शास्त्राचं ज्ञान नाही आहे किंवा काही शिक्षण नाही आहे. तिसरा आहे प्रतिग्रह रुची, आणि ज्याच्याकडं हे काहीच योग्यता नाही आहे, तप नाही, ज्ञान नाही, सदाचार नाही, असा चरित्रहीन आचार्यहीन माणूस जो आहे, हे सगळं असताना स्वतः म्हणजे धर्माचं ज्ञान नाही, धर्मानुसार कर्म नाही, परंतु दान दक्षिणा मात्र घेण्याची इच्छा करतो. लोकांनी मला दान द्यावं, दक्षिणा द्यावी, मला आर्थिक मदत करावी, अशा प्रकारची इच्छा घेतो आणि इच्छा करतो. आणि काही लोक असतात बाबडे देताची आणि तो घेत या, त्याला घ्यायला काही वाटत नाही, वाटच काही कारणच नाही, कारण त्याला इच्छाच दिसली लोकांनी मला द्यावं, दिल्यानंतर आनंदच होणार आहे, नको कशाला म्हणा. तर हे तीन प्रकारचे लोक जे आहेत, या तीन प्रकारच्या लोकांना दान कधी देऊ नये, आणि दिलं आणि तो घेतला तर त्याची काय गती होते हे सांगताना दुसऱ्या ओळीमध्ये म्हणून महाराज लिहितात की जसं दगडाच्या नौकेमध्ये बसून समुद्रात उतरावं, आणि असं जर झालं तर काय स्थिती होते, दगडाची नाव बसलं की त्याला बुडावं करणारच आहे. तर अशी ही जी माणसं आहेत, जे अपात्र आहेत आणि तरी दानाची इच्छा करतात आणि दान घेतात, तर अशा प्रवृत्तीचे माणसांची गत जी आहे ती बसते समुद्रात बुडाल्यासारखी. त्यांचं दान त्यांच्यासाठी दगडी नाव आहे, असा त्याचा तात्पर्य. त्याच्यानंतर पुढं ते पुढं चौथ्या अध्यायामधल्या श्लोक 193 मध्ये म्हणून महाराजांनी लिहिलं, त्रिषु अपि एतेषु दत्तं हि विधिनाम् अपि अर्जितं धनं दातुर्भवन्त अनर्थाय दातुरेव च. या ठिकाणी असं म्हटलं की जो धर्माने प्राप्त झालेले धन वर वर्णी